चला याच्यानंतर आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. ठीक आहे, हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपले झालेले आहेत. आता आपल्याला याच्यानंतर हे सेकंड क्वेश्चन बघायचे आहेत. काय म्हणलं याच्यामध्ये, सॉल्व द फॉलोविंग एक्झाम्पल्स. पहिला आहे त्याच्यामध्ये. आता सेकंड क्वेश्चन मध्ये पहिला सब क्वेश्चन आहे बघा, फाइंड द हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. बरोबर आहे. काय म्हणले त्यांनी, सॉल्व द फॉलोविंग एक्झाम्पल, फाइंड द हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सर्वांना माहिती आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही बाजू समान असणं आणि त्याचे अँगल पण समान असणं. म्हणजे या ठिकाणी सपोज हा ABC हा ट्रायंगल आहे, ABC हा ट्रायंगल आहे, AB, BC आणि AC ह्या तिन्ही साइड कशा आहेत बेटा 2a, कारण त्यांनी म्हणलं हॅव्हिंग साइड 2a आणि इक्विलॅटरल ट्रायंगल त्याच्यामुळे साइड दिल्या 2a 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 आणि मग अँगल किती आहे सगळ्यांचा 60 डिग्री आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काही गोष्टी या ठिकाणी केल्यात. आता बघा काय म्हणलं इथं, लेट द गिवन इक्विलॅटरल ट्रायंगल BABC अँड सेगमेंट ADB द हाईट. बरोबर आहे. काय म्हणलं या ठिकाणी आपल्याला हाईट काढायची ना इथं, म्हणून आपण या ठिकाणी हा ABC तर इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवलाच, हा मधून A पासून इथं वडला, आपण एक हाईट ओढली अशा पद्धतीनं आणि याला हाईट म्हणतात. तर आपल्याला AD काढायचंय. ठीक आहे, आन्सर बघा, लेट द गिवन इक्विलॅटरल ट्रायंगल ABC, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ABC अँड सेगमेंट ADB द हाईट. AD काय त्याची बेटा, ही AD काय, ABC इक्विलॅटरल ट्रायंगल, ADB द हाईट. बघा अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री, अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचे हे जे अँगल आहेत बेटा हे सगळे 60 डिग्रीचे असतात. त्याच्यामुळे अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री म्हणून सांगितलं या ठिकाणी, जे मी इथं लिहिलंय. पुन्हा इन ट्रायंगल ADB म्हणा, इन ट्रायंगल ADB. आता या ठिकाणी मी आलो इन ट्रायंगल ADB. ADB काय काय येते बेटा, ADB म्हणल्यानंतर ADB त्याच्यातल्या आता अँगल दाखवायचे ADB मध्ये, अँगल ABD प्लस BAD प्लस ADB, अँगल ABD, हे बघा ABD अँगल दाखवला ABD, पुन्हा BAD, पुन्हा मी या ठिकाणी BAD सांगितलं, अँगल ABD नंतर BAD. आता मधला असतो बरं का पकडायचा, कधी पण अँगल मधला हा जो आहे बेटा हा B असतो, हा A असतो आणि हा D असतो. आणि अँगल ADB किती आहे, अँगल ADB मग जे अँगल आहेत ते भरा या ठिकाणी. ABD किती आहे 60 डिग्री दिलाय. BAD किती येणार आहे बेटा, BAD आपल्याला सांगायचं या ठिकाणी किती येणार आहे. ठीक आहे, BAD किती येणार आहे तो सांगायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा जो आहे बेटा हा BAD तसंच ठेवा. हा जो ADB आहे, ADB इथं 90 डिग्री दिलेला आहे, हा 60 दिलाय, हा 90 दिलाय. बरोबर आहे. आता आपल्याला शॉर्ट मध्ये काय काढायचं या ठिकाणी, वरचा या ठिकाणी दिलेला BAD काढायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण हे तिन्ही साइड सम ऑफ ट्रायंगल किती केले 180 डिग्री, हा 60 डिग्री, हा BAD ADB ला ADB इज इक्वल टू 180 डिग्री. हा काय केला बेटा 90 प्लस 60 किती आलं, 90 प्लस 60 150 आलं. अँगल BAD काढायचा आहे, हा 180 इथलं जसा तसा लिहिला. 180 मधून 150 काढा, BAD निघतो. 180 मायनस 150, अँगल BAD किती आला देअरफॉर 180 मायनस 150, अँगल BAD इज इक्वल टू 180 मधून 150 गेले 30 राहिले, अँगल BAD इज इक्वल टू 30 डिग्री. आता मग आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो का, ट्रायंगल ADB इज अ 30 60 90, ट्रायंगल ADB इज इक्वल टू हा 60, हा 90 तर आधीच, हे 90 आधीच दिलाय, हा 60 आहे. आपण अँगल A काढला 30 डिग्री, त्याच्यामुळे अँगल ADB इज इक्वल टू 30 60 90 ट्रायंगल असं आपण या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे, कळलं इथपर्यंत बेटा, इथपर्यंत कळलं का, इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना, इथपर्यंत लक्षात आलं का काय म्हणलंय ते, कळलं सर्वांना, व्हेरी गुड. चला आता याच्यानंतर पुढचं बघा. आता पुढे काय सांगितले त्यांनी, बाय 30 60 90 ट्रायंगल थेरम. आपण काय म्हणू शकतो, बाय 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. AD इज इक्वल टू √3/2 इंटू AB. AD इज इक्वल टू, बघा AD इज इक्वल टू, हा जो AD आहे, हा AD जो आहे बेटा ही हाईट काढायची आपल्याला. तर AD इज इक्वल टू काय म्हणू आपण त्याला, AD इज इक्वल टू √3/2 इंटू AB. बरोबर आहे, √3/2 AD इज इक्वल टू √3/2 AB. बरोबर आहे, इंटू AB. AD इज इक्वल टू √3/2 इंटू AB. हे आपण या ठिकाणी याच्यामध्ये सांगितलं.
लक्षात घ्या, इथे सांगितलं AD इज इक्वल टू √3/2 इंटू AB साईड अपोजिट टू 60 डिग्री, साईड अपोजिट टू 60 डिग्री. आणि मग या ठिकाणी AB किती आहे सर्वांना साईड माहिती 2A आहे. AD इज इक्वल टू √3/2 2A. हा इथं काय आला बेटा, हा इथे काय येणार आहे मग, हा 2 कटला, हा 2 कटला, राहिला √3 इंटू A. बरोबर आहे, म्हणजे AD इज इक्वल टू √3A येणार. हाईट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3A. लक्षात आलं, हे काढता आलं पाहिजे, 30 60 90 म्हणता आलं पाहिजे. आणि मग ह्याच्यामध्ये AD इज इक्वल टू √3/2 AD. बरोबर आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे असं जे फिगर आहे इथं, हे जी फिगर आहे बेटा, लक्षात आलं, हा A असेल, हा B असेल, हा D असेल आणि हा C असेल. तर हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. लक्षात आलं, हे जे काढायचे तुम्हाला, हे 60 डिग्री आहे, 90 आहे, 30 डिग्री आहे आणि ही 2A साईड आहे. तर AD काढायची ही हाईट, तर AD इज इक्वल टू √3/2 AB आलं, लक्षात आलं पाहिजे. आणि AB आहे हे 2A, ठीक आहे, आणि हा √3. कळलं सर्वांना, हे काढता आलं पाहिजे, हे फॉर्म्युला तुम्हाला यूज करता आला पाहिजे. कारण अपोजिट साइड ऑफ हे जे आहे इथं AD इज इक्वल टू, तर साइड अपोजिट टू 60 डिग्री, हा जो AD आहे बेटा, हे AD 60 डिग्रीच्या अपोजिटला आहे. आणि 60 डिग्रीच्या अपोजिटला म्हणलं तर AD कशी होते, AD इज इक्वल टू √3/2 AB होतं. ठीक आहे, √3/2 इंटू AB. हे कळलं पाहिजे. कळलं का तुम्हाला, थोडंसं फोकस देऊन बघा. अजून एकदा तुम्हाला सांगणार आहे, हाईट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल AD इज इक्वल टू, मग अशा पद्धतीनं √3A या ठिकाणी येतं. कळलं बघा, पहिल्यापासून या ठिकाणी अजून एकदा बघू शकता आपण कशा पद्धतीनं सोडवलेलं आहे. ट्रायंगल सर्वांना माहिती, साईड सर्वांना माहिती, आणि मग आपण एक एक गोष्टी याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. कळलं सर्वांना, कळलं सर्वांना. ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं बघितल्या, इन ट्रायंगल आधी आपल्याला हाईट टाकल्यानंतर हा ADB म्हणायचा आहे, हा 60, हा 90 आणि हा 30 काढून घेतला. आणि 30 काढून घेतल्यानंतर 30 60 90च्या थेरम न म्हणायचं. किती सोपं आहे मला सांगा, फक्त थेरम फक्त हा ट्रायंगल म्हणायचा आहे, ADB मध्ये 30 60 90 आहे दाखवायचं आणि काढून घ्यायचं आपल्याला. कारण तिन्ही साईड, हा ट्रायंगल जो आहे ADB हा तीन म्हणजे ट्रायंगल आहे, आणि तिन्ही ट्रायंगलच्या तिन्ही कोनांची बेरीज किंवा ह्या जे अँगलची बेरीज आहे ही 180 डिग्री असते. हेच तुम्हाला सांगितलं. ह्याच्यामध्ये काही अवघड आहे का मला सांगा बरं, काही सुद्धा अवघड नाही. बघून घ्या, अजून एकदा तुम्ही बघायचंय, परत एकदा बघायचंय. ठीक आहे, ह्याच्यानंतर हे सेकंड आहे, सेकंड पेज आहे त्याचं. ठीक आहे, लक्षात आलं बेटा सर्वांना. काही अवघड होतं का मला सांगा, सेकंड क्वेश्चन मध्ये काही सुद्धा अवघड नव्हतं. इवन काहीच डिफिकल्टी याच्यामध्ये तुम्हाला वाटली नसली पाहिजे. ठीक आहे, ओके बेटा. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या, नेक्स्ट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बघा. ए पोरो बघा इकडे, सर्वांनी बघा रे. डू साइड्स 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर फ्रॉम अ राईट अँगल ट्रायंगल. गिव्ह रिझन. आता काय सांगायचंय, 7चा स्क्वेअर इज इक्वल टू किती येतो बघा, 7चा स्क्वेअर 49 आहे, 24चा स्क्वेअर 576 आहे, 25चा 625 आहे, आणि हे राईट अँगल ट्रायंगल आहे का सांगायचंय. आणि मग आपल्याला त्याचं रिझन द्यायचंय. 7चा स्क्वेअर किती आहे बेटा, लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये मोठा कोणता आहे, सर्वात 25 आहे, 25 बाजूला ठेवा. 7 आणि 24 इकडे घ्या, 25 बाजूला ठेवा. लाईक ट्रिपलेट सारखंच आहे, 7 आणि 24. 7चा स्क्वेअर 49, 24चा स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे वर्ग, 7चा स्क्वेअर 49, 24चा 576, आणि किती आले दोघांची बेरीज, 49 प्लस 576 625 आली. बरोबर आहे, 625. 625 कुणाचा स्क्वेअर आहे, 625, 25चा स्क्वेअर आहे, म्हणजे 7 24 आणि 25 आलं का बरोबर आहे. 7चा स्क्वेअर, 24चा स्क्वेअर आणि 25चा स्क्वेअर. आणि मग इथं म्हणू शकता बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. बरोबर आहे, फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल. तर हे तिन्ही साईड जे आहेत त्या राईट अँगल ट्रायंगल मधून आहेत. कारण काय म्हणलंय की दोन साईडचा स्क्वेअर म्हणजे ह्या दोन 7 आणि 24चा स्क्वेअर केला तर त्या ह्या 25च्या स्क्वेअर इतका होतो. म्हणजे 7चा 49 आणि हे 576 24चा आणि हे 625 कुणाचा, ह्या 25चा. आणि मग हे तिन्ही 25, हा 25 येतो, ह्याचा स्क्वेअर रूट किती येतो 25, ह्याचा 24 आणि ह्याचा 7, म्हणजे हे ह्याचे स्क्वेअर आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणून हा बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम म्हणा आणि तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. माझ्या शब्दांवर फोकस कर बेटा, मी किती सोप्या पद्धतीने सांगितले. किती हा पण प्रश्न इझी होता, याच्या आधीचा पण प्रश्न इझी होता. परत परत बघितलं पाहिजे. प्रॉब्लेम सेट अगदी म्हणजे खूप सोपा असतो, इनिशियल खूप सोपं असतं. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं एक एक स्टेप अवघड जाणार आहे. पण घाबरायचं नाही, मी समजून सांगणारच आहे. फोकस तुमचं मला पाहिजे केवळ. ठीक आहे, लक्षात आलं. सेकंड क्वेश्चन लक्षात आला. ओके बेटा, चला हा सोल्युशन एकदम व्यवस्थित लक्षात आलं. पुढचं घ्या.
आता पुढचं काय लक्षात द्या रे, ए पोरो लक्ष घ्या. काय म्हणलं या ठिकाणी बघा, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल हॅव्हिंग साइड्स 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल हॅव्हिंग साइड्स 11 आणि 60. एक रेक्टँगल आहे ABCD, ABCD. रेक्टँगलच्या फक्त अपोजिट साइड ह्या सेम असतात, इक्वल असतात आणि स्क्वेअरच्या चारही साइड इक्वल असतात. म्हणून या ठिकाणी फाइंड द लेंथ ऑफ रेक्टँगल, हे ABCD रेक्टँगल काढलं. ह्या साइड, ही साइड 11 सेंटीमीटर आणि ही साइड 60 सेंटीमीटर. ही 60 सेंटीमीटर आणि ही 11 सेंटीमीटर फिगर काढली बेटा आपण इथं. ठीक आहे. मग या ठिकाणी आता म्हणा लेट, आता आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल. हा डायगोनल असा टाकला आपण इथून. ओके, डायगोनल AC हा डायगोनल झाला. तर हे ह्याची लेंथ काढायची आहे. आता म्हणा या ठिकाणी लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बी द गिवन रेक्टँगल. क्वाड्रिलॅटरल ABCD इज बी गिवन रेक्टँगल. हा गिवन रेक्टँगल आहे. AB इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. AB इज इक्वल टू 11. कधी पण लिहित असताना, कधी पण जॉमेट्रीचं लिहित असताना बेटा फिगर मध्ये जे आहे ते आधी लिहायचं. AB इज इक्वल टू 11 दिले आणि BC किती दिले, 60 सेंटीमीटर. ठीक आहे. आता ट्रायंगल मध्ये या. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल बघा, सॉरी मित्रांनो मला शिंक लागली. लक्षात आलं. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC बघा, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ABC हा B किती आहे बेटा, अँगल B इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ऑफ रेक्टँगल, प्रत्येक रेक्टँगलचे अँगल 90 डिग्री आहे. त्यामुळे आपण काय म्हणलं, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. ABC या ट्रायंगल मध्ये या, ट्रायंगल ABC. मग हा AC जो आहे बेटा हा हायपोटेनियस झाला का नाही. AC काय झाला, हायपोटेनियस झाला. आपल्याला फक्त एवढंच काढायचंय. हा डायगोनल लक्षात येतो का, हा ट्रायंगल बघ रे ए पुरा, हा ट्रायंगल बघ, हा ट्रायंगल होतो. ह्या 90 डिग्रीच्या अपोजिटची साइड AC जी आहे तो कर्ण आहे, तो हायपोटेनियस आहे. सरळ सरळ बाय पायथागोरस थेरम म्हण, AC स्क्वेअर, हे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तेच लिहिलं, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB आहे 11, BC आहे 60. 11चा स्क्वेअर 121, 60चा स्क्वेअर 36, 3600. दोघांची बेरीज केली 3721 येतं. AC स्क्वेअर इज इक्वल टू 3721 आणि देअरफॉर म्हणा त्याला, देअरफॉर AC इज इक्वल टू बाय टेकिंग स्क्वेअर रूट, AC इज इक्वल टू हा 3721 61 चा स्क्वेअर आहे. त्याच्यामुळे AC इज इक्वल टू, फक्त AC काढलं, स्क्वेअर काढलं, AC इज इक्वल टू 61 सेंटीमीटर. तर हा 11, हा 60 आणि हा किती येणार हो, 61 सेंटीमीटर. कळलं का, कळलं का. अरे रेक्टँगल होता आणि डायगोनल मधून डायगोनल टाकला की तो त्रिकोण तयार झाला आणि मग आपण बाय पायथागोरस थेरम म्हटलं. किती सोपं आहे मला सांग बरं. परत एकदा मागे या, अजून एकदा बघा. मी सांगतोय प्रत्येक मुलानं, किती जरी मुलगा हुशार असला ना, मुलगा मुलगी कोणी असो, तरी तुम्हाला परत परत बघायचे. पहा माझी ती तुम्हा सर्वांना ती शपथ आहे बेटा, तुम्हाला ते परत परत बघायचे, परत परत बघायचे. आणि कारण आपल्या सर्वांना सगळ्यांना मिळून आउट ऑफ मार्क घ्यायचे त्यावेळेस. ओके, कळतं सर्वांना या ठिकाणी. चला, व्हेरी गुड, खूप छान. आता ह्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचंय. काय रे नेक्स्ट, कळलं, हा कळला का, तिसरा क्वेश्चन कळला. चला, व्हेरी गुड, खूप छान. नेक्स्ट बघा, चौथा क्वेश्चन. आता चौथा क्वेश्चन काय रे, फोर्थ क्वेश्चन घ्या. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस ऑफ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. काय बेटा, तेच आहे, हायपोटेनियस पायथागोरसच वापरायचं आहे. काय म्हणलंय, फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस. हे बघा, हा AC हायपोटेनियस आहे आणि हुज रिमेनिंग साइड्स किती आहेत, 9 आणि 12 सेंटीमीटर. रिमेनिंग साइड 9 आणि 12 आहे. अरे बाबा, मग काढ ना. ABC हा एक साइड आहे 9 सेंटीमीटर, एक आहे 12 सेंटीमीटर. हायपोटेनियस काढायचंय. मन इन लेट ट्रायंगल ABC बी द राईट अँगल ट्रायंगल. हा ABC राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल B किती आहे रे पोरो, 90 डिग्री आहे. सपोज 90 डिग्रीच्या पुढची बाजू किती आहे, हायपोटेनियस आहे. आणि मग ती किती, AB किती आहे साइड, 9 सेंटीमीटर. BC आहे 12 सेंटीमीटर. आता मन इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री बाय अँगल B इज इक्वल टू किती आलं बेटा,
अँगल बी किती आली ही, अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. अरे बाबा मग मला सांग, या ठिकाणी AB च्या जागी 9 चा स्क्वेअर, BC च्या जागी 12 चा स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर किती येतो 81, 12 चा स्क्वेअर किती येतो 144. दोघांची बेरीज कर 225 येतं. बाय AC स्क्वेअर इज इक्वल टू 225. बाय टेकिंग स्क्वेअर रूट AC स्क्वेअर काढा, फक्त AC ठेवा. 225 स्क्वेअर कुणाचा होता रे, म्हणजे 225 हा स्क्वेअर कुणाचा आहे तर 15चा आहे. 15चा स्क्वेअर 225, 15चा स्क्वेअर 225. त्यामुळे AC इज इक्वल टू 50 येणार, 15 येणार. 50 म्हणजे 50 नाही रे, अय प्रो. 50 म्हणजे 15, 1 and 5, 1 and 5. कळलं का, कळलं कळलं कळलं. चला बघा बेटा, अजून एकदा बघून घ्या सर्वांनी. छान, खूप छान खूप छान. नेक्स्ट घ्या बरोबर. बघा रे, नेक्स्ट बघा, या ठिकाणी बघा काय म्हणले, 5वा क्वेश्चन बघायचा. आता 5वा क्वेश्चन बघायचा बेटा. हा पण पायथागोरसनच काढायचा बेटा, पायथागोरस थेरम लक्षात आला ना, सगळंच लक्षात येणार आहे ह्याच्यामध्ये. मग आता बघा, अ साइड ऑफ एन आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल इज x, फाइंड द हायपोटेनियस. एक बेटा हे बघा, हा अशा पद्धतीने ABC हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्या दोन्हींच्या साइड आहेत x. ठीक आहे, साइड किती आहेत बेटा, आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगलच्या साइड आहेत x. आपल्याला काय म्हणलं, हायपोटेनियस. अरे बाबा मग हायपोटेनियस काढायचं आहे ना. चल मग या ठिकाणी मन, लेट ट्रायंगल ABC, हा ABC ट्रायंगल आहे. बी द गिवन राईट अँगल ट्रायंगल, आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे. AB आणि BC बेटा x आणि x आहेत, x आणि x. हे आयसोसेलसचा अर्थ काय रे पोरो, हे इज इक्वल म्हणजे हे आणि हे समान आहे, तेवढीच आहे बरं का. म्हणजे म्हणून हे इज इक्वल केले, x दिले. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हे AB किती म्हणलं x आणि BC किती म्हणलं बेटा x. आणि अँगल B किती आहे, इथं राहिलंय पोरो इकडे बघा. अँगल B किती आहे 90 डिग्री. 90 डिग्रीच्या समोरचा हायपोटेनियस आहे. फॉर्म्युल्यामध्ये आता मन काय येतं मला सांग, फॉर्म्युल्यामध्ये मन आता काय येतं सांग मला. फॉर्म्युल्यामध्ये काय येतं बेटा, फॉर्म्युल्यामध्ये काय येतं तर फॉर्म्युल्यामध्ये बेटा डायरेक्टली तू म्हणू शकतोस का, असं लक्षात घे, डायरेक्टली म्हणू शकतोस का. काय येणार आहे बेटा फॉर्म्युल्यामध्ये, इन ट्रायंगल AB बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर किती आहे, AB स्क्वेअर किती आहे x आणि BC स्क्वेअर x आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू हे x आणि x किती झाला बेटा, हा x आणि x 2x स्क्वेअर झाला. AC इज इक्वल टू हा AC स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. फक्त देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट लिहा, AC काढा फक्त. हा 2 काय येतो बेटा अंडर रूट मध्ये जातो आणि हा स्क्वेअर इथं स्क्वेअरला स्क्वेअर कट होतो. 2 कशाचाच नाहीये स्क्वेअर म्हणून इथं √2 होतो आणि हा x होतो. ठीक आहे, हा x हा स्क्वेअरला स्क्वेअर इथला कट होईल, हा 2 कशाचाच नाहीये म्हणून √2 होईल. AC इज इक्वल टू हा स्क्वेअर कट करा आणि हा करा, कारण AC स्क्वेअर कट करून AC लिहायचं ना, सिंपल टेकिंग स्क्वेअर रूट. AC इज इक्वल टू हा 2 कशाचाच नाही म्हणून रूट मध्ये लिहा, हा स्क्वेअर कट होतो आणि x येतो फक्त. कळलं सर्वांना, कळलं या ठिकाणी कशा पद्धतीने काढलं हे आन्सर. फायनली लक्षात ठेवा √2x. आणि हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे, असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो बेटा. ठीक आहे, असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, कळलं सर्वांना. काही डिफिकल्ट होतं का मला सांगा बरं, काही डिफिकल्ट होतं का ह्याच्यामध्ये, तर काही सुद्धा ह्याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये पहा. ठीक आहे, काही सुद्धा ह्याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये. ओके, चलो आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय. नेक्स्ट आपल्याला बघायचंय काय रे बेटा, नेक्स्ट आता ह्याच्यानंतर काय, ह्याच्यानंतर नेक्स्ट आता 5वा क्वेश्चन नंतर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणले, इन ट्रायंगल PQR PQ इज इक्वल टू √8, QR इज इक्वल टू किती म्हणले या ठिकाणी, इन ट्रायंगल बघा, इन ट्रायंगल PQ इज इक्वल टू √8, QR इज इक्वल टू √5, त्याच्यानंतर PR इज इक्वल टू √3 आणि पुढे काय, इज अ ट्रायंगल PQR इन राईट अँगल ट्रायंगल इफ यस विच अँगल इज 90 डिग्री. बघा किती प्रश्न कशा, थोडासा प्रश्न एकदा आपण करेक्शन करून घेऊयात. काय म्हणले प्रश्नामध्ये काय म्हणले एकदा करेक्शन करून घेऊयात आपण.
प्रश्न कसा आहे तर इझी आहे का? शुअर इझी आहे प्रश्न, काही सुद्धा याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये पहा, ठीक आहे, काही सुद्धा याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये, या प्रश्नामध्ये काहीच डिफिकल्टी नाहीये बेटा, ठीक आहे. In triangle PQR, PQ is equal to √8, QR is equal to √5, PR is equal to √3. In triangle PQR, right angle triangle, if yes, which angle is 90 degree? तर ह्याच्यामध्ये आपल्याला सिंपली सांगायचंय इन ट्रायंगल PQR, इथं लिहा इन ट्रायंगल PQR राईट अँगल ट्रायंगल, इन ट्रायंगल PQR राईट अँगल ट्रायंगल. जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर विच अँगल इज 90 डिग्री असं विचारले. तर बघा काय म्हणलं इथं, काय कसं लिहिलंय, PQ किती आहे बेटा, PQ चा स्क्वेअर PQR दिले, PQ किती आहे √8 आहे, मग मी PQ स्क्वेअर सोल्युशन कसं लिहिलं, PQ स्क्वेअर इज इक्वल टू √8 चा स्क्वेअर. हा इथला हे स्क्वेअर आणि हा गायब होतो म्हणजे कटल्यासारखं होतं, राहतं फक्त 8. हा स्क्वेअर आणि हा रूट काढून टाकायचा, राहतं 8. QR चा स्क्वेअर किती होतो बेटा, हा QR चा स्क्वेअर किती आहे, √5 आहे, √5 चा स्क्वेअर करा, हा रूट आणि हा स्क्वेअर कट करायचा, राहतो फक्त 5. PR स्क्वेअर हा जो स्क्वेअर आहे आणि हा रूट बाजूला काढायचा, राहतो 3. आणि मग या ठिकाणी आपण काय म्हणतो, QR चा स्क्वेअर इज इक्वल टू PR चा स्क्वेअर, QR चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 3. हा 5 आहे, हा 3 आहे. बघा QR चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर हे दोन घेतले, QR चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर, 5 प्लस 3 इज इक्वल टू 8. बरोबर आहे, QR चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर म्हणजेच PQ चा स्क्वेअर येणार आहे, ठीक आहे. हे प्रूफ झालं इथं. हा 5 प्लस 3 हा 8 येणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हणा बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल, हिअर PQ इज अ हायपोटेनियस. लक्षात आलं, हिअर PQ इज अ हायपोटेनियस. अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. विच अँगल इज 90 डिग्री, अँगल PRQ. PR जर हायपोटेनियस असेल तर R अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे असं सांगायचंय. ह्याच्यामध्ये फक्त स्क्वेअरिंग करा सगळ्याला. PQ स्क्वेअर इज इक्वल टू √8 चा स्क्वेअर. तुम्हाला सर्वांना माहिती, ट्रिक सांगतो, हे कधी पण रूट असं नाहीये पण हे ट्रिक आहे, लक्षात ठेवा. हा रूट आणि हा स्क्वेअर दिसला तर हा रूट आणि स्क्वेअर उडून टाकायचा आणि मधलं घ्यायचं फक्त 8. हा रूट आणि हा स्क्वेअर उडून टाकायचा, हा मधलं घ्यायचं 5. कधी पण दिसल्यावर बरं का, हा PR किती आहे, √3 आहे. हा रूट आणि हा स्क्वेअर दिसला, उडून टाका, 3 लिहा. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 3 8 आलं. तर म्हणजेच QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर PQ स्क्वेअर एवढं आलं, म्हणून या ठिकाणी PQ स्क्वेअर म्हणला. आणि म्हणूनच या ठिकाणी बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल आहे. हा PQR आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणून मग त्याच्यामध्ये कोणता अँगल 90 डिग्री आहे तर PQR. हे बघा हा PQR, तर हा जो PQR आहे, PQ इज अ हायपोटेनियस आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर आहे, PQ इज अ हायपोटेनियस. आणि हा अँगल R जो आहे अँगल PRQ, तर हा R जो आहे या ठिकाणी, हा R बेटा या ठिकाणी 90 डिग्री येतो. कळलं सर्वांना, विच अँगल इज 90 डिग्री म्हणते तर या ठिकाणी अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. कळलं, हा प्रश्न विशेष लक्षात ठेवा, अवघड काही नाहीये. एकदम प्रूफ करायचं होतं, कोणता अँगल सांगायचा होता तो आपण सांगितला, सिंपली पद्धतीने सांगितलेला आहे. ओके, चला, कळलं सर्वांना. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. आता हे झाले बेटा, ह्याच्यामध्ये हे सगळे जे क्वेश्चन आहेत हे सब क्वेश्चन होते. ओके, सॉल्व हा जो इथला क्वेश्चन होता सेकंड क्वेश्चन, ह्या सेकंड क्वेश्चन मध्ये 1 2 3 4 असे 6 क्वेश्चन होते. ठीक आहे, असे 6 सब क्वेश्चन होते. प्रॉब्लेम सेट चालू आहे आपला. आता आपला ओरिजिनली तिसरा क्वेश्चन चालू आहे बघा. ओरिजिनली आता आपण तिसरा क्वेश्चन घ्यायला लागलो. ओके, ओरिजिनली आता आपल्याला तिसरा क्वेश्चन घ्यायचा आहे. चला, काय म्हणताय, इन ट्रायंगल RST अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल T इज इक्वल टू 30, RT इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, देन फाइंड द RS अँड ST. बघा, इन ट्रायंगल अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल T इज इक्वल टू 30 डिग्री, RT इज इक्वल टू 12. हा बघा, RT 12 सेंटीमीटर आहे, इथं S अँगल हा 90 डिग्री आहे, T अँगल हा 30 डिग्री आहे, आणि RT ची साईड जी आहे ती 12 सेंटीमीटर आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला RS आणि ST काढायचे. RS बघा, हे RS काढायचं आणि ST काढायचं. ठीक आहे, काढूयात. चला, काय म्हणायचं, इन ट्रायंगल RST
इन ट्रायंगल REST अँगल SRT एकूण ह्या आपल्याला ह्या तिन्ही अँगलची बेरीज किती येणार आहे REST ची, बरोबर आहे. किती येणार आहे 180 येईल का नाही. सम ऑफ ट्रायंगल्स 180 बरोबर आहे का. सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल 180 डिग्री. मग या ठिकाणी वाचा पहिल्यांदा अँगल एस ला वाच. अँगल एस ला कसं वाचलं REST. अँगल REST 90 डिग्री आहे. अँगल SRT अँगल SRT ओके SRT काढायचा अँगल. पुन्हा अँगल टी साठी अँगल RTS टी ला कसं वाचलं RTS असं वाचलं बरोबर आहे. मेन धरायचं हे मधले बरोबर आहे. S झाला R झाला T झाला तिन्हीची बेरीज 180 डिग्री. REST किती आहे 90 आहे म्हणजे S बघा S 90 आहे. R काढायचा आहे त्याच्यामुळे SRT जसंच तसं लिहिलं. आणि T किती आहे 30 डिग्री आहे. तिघांची बेरीज आहे 180 डिग्री. 180 मायनस ह्या दोघांचा प्लस 90 आणि 30 120 90 आणि 30 120 बरोबर आहे. 90 आणि 30 120 180 मायनस 120 करा. ह्या 180 मायनस ह्या दोघांची बेरीज 120. आन्सर किती आलं बेटा या ठिकाणी किती आलं आन्सर SRT 60 डिग्री आलं. त्याच्यामुळं हा 90 हा 30 आणि हा 60 डिग्री 30 60 90 30 60 90 ने तयार होतो का. फक्त आधी ट्रायंगल सांगून घेतला. ट्रायंगल मध्ये आपण 30 60 90 सम ऑफ ट्रायंगल न लिहिलं आणि मग आता म्हणा इन ट्रायंगल SRT इन ट्रायंगल SRT SRT इन ट्रायंगल SRT 30 60 90 ट्रायंगल थेरम 30 60 90 ट्रायंगल थेरम RES इज इक्वल टू 1/2 RT. RES कुठे आहे बेटा हे बघा RES हा RES इज इक्वल टू 1/2 RT. हा RES जो आहे बेटा हा RES हा 1/2 RT च्या 1/2 येणार आहे बरोबर आहे. RES इज इक्वल टू 1/2 RT आणि मग हे साइड अपोजिट टू 30 डिग्री. 30 डिग्रीच्या साइड कोणती आहे अपोजिट RES आहे. 30 डिग्रीच्या अपोजिटची साइड कोणती आहे RES आहे. आणि हे RES जे आहे हे RT च्या अर्धा आहे कारण 30 डिग्रीच्या अपोजिटची साइड 30 60 90 चा मी तुम्हाला थेरम शिकवला होता कणी आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये पण होता बघा प्रॉब्लेम सेट मध्ये. 30 च्या अपोजिटची साइड कोणती आहे ह्या 30 च्या अपोजिटची. अरे बाबा ह्या 30 डिग्रीच्या अपोजिटची साइड RES आहे आणि ही RES ह्या RT च्या अर्धी असते. RES इज इक्वल टू 1/2 RT. RES इज इक्वल टू 1/2 RT किती आहे बेटा या ठिकाणी 12 आहे. ह्या 2 ने 12 ला भाग घाला 6 येतं. RES इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ठीक आहे. आता RES 6 आलं. आता आपल्याला काय काढायचंय ST काढायचंय. ST काढायचंय. ST कसं काढलं बेटा ST इज इक्वल टू √3/2 RT. 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 लक्षात घ्या बेटा इथं काय म्हणलंय ST इज इक्वल टू √3/2 RT. ST इज इक्वल टू √3/2 RT. साइड अपोजिट टू 60 डिग्री. साइड अपोजिट टू 60 डिग्री. हे बघा हे 90 डिग्री आहे हे 60 डिग्री आहे. ठीक आहे. RT काय काढायचं आपल्याला ST इज इक्वल टू ही 60 डिग्री आहे की नाही 60 च्या अपोजिटची साइड कोणती आहे ही आहे ST. आणि ST किती होते ST इज इक्वल टू RT ची √3/2 RT असते. ठीक आहे. ह्या RT च्या √3/2 असते. ST इज इक्वल टू √3/2 RT. RT आहे 12 हे √3/2 हे दोन्ही ह्याला भाग घाला हे 6 येतं. किती आन्सर येतं मग ST इज इक्वल टू 6 √3 ST इज इक्वल टू 6 √3. ठीक आहे. कळलं. 30 डिग्री आणि 60 डिग्रीच्या म्हणजे 30 60 90 याचं ऍप्लिकेशन यूज केलं बेटा ह्याच्यामध्ये. लक्षात आलं. पहिल्यांदा फिगरला आपण 30 60 90 आहे सांगितलं आणि ट्रायंगल मध्ये 30 च्या अपोजिटची साइड आणि 60 च्या अपोजिटची साइड आपण सांगितली बरोबर आहे. लक्षात येतं. कळलं बेटा सर्वांना हे कसं काढलं ते लक्षात आलं. हे 12 आहे 6 आहे आणि हे 6 √3 आहे. ह्याच्यावरच आपल्याला क्वेश्चन होता पहा कशाचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बघा पाठीमागं जाऊन या मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा प्रश्न बघितलं. आता मुलं आता खरी तुमची स्मार्ट वे ऑफ स्टडी काय असतो तर सरांनी सांगितलंय ना की मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये हाच प्रश्न होता बरोबर आहे. 6 12 आणि 6 √3 फक्त तिथं नाव आपण PQR ABC काहीतरी असेल तर तुम्हाला ते बघायचंय जाऊन काय बाबा त्याच्यामध्ये हेच एक्सप्लेनेशन ते सांगितलं होतं. लक्षात किंवा त्याचंच आणि हे एक्सप्लेनेशन आहे. दोन्ही एकच सेमच क्वेश्चन आहेत फक्त तिथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये प्रश्न होता. ह्याला स्मार्ट स्टडी म्हणतात. मुलं पटकन पाठीमाग हुशार मुलगा लगेच पाठीमागं जातो बघतो सरांनी काय सांगितलंय कशा पद्धतीने सांगितलंय. लक्षात येतं बेटा. कळलं सर्वांना. बघा हा प्रश्न एकदा बघून घ्या. ठीक आहे. चला
चला बेटा आता पुढचा प्रश्न काय, चौथा प्रश्न आहे, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया बघा बरोबर दिलाय की नाही, एरिया त्यांनी स्क्वेअर मध्ये दिलाय. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल, एक रेक्टँगल काढा ABCD ABCD आणि एक डायगोनल काढा, फाइंड द डायगोनल, डायगोनल काढला असा AC बरोबर आहे. हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर, एक या रेक्टँगलची एक लेंथ आहे 16 सेंटीमीटर आणि हा पूर्ण ह्याचा एरिया आहे 192 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल, डायगोनल काढायचे. आपल्याला साईड दिलाय 16 आणि एकूण एरिया दिला 192, तर आपल्याला डायगोनल काढायचं आहे. कळलं का पोरांनो, थोबाडा इकडं करा, सगळ्यांचे थोबाडा इकडे असले पाहिजेत, कळलं पाहिजे, लक्षात आलं. मी इथं खूप जीव तोडून सांगतोय बरं का, कधी कधी मला असं म्हणजे सगळं सोडून पळून जावं वाटतं, पण केवळ तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आमच्या मुलांना हे कळलं पाहिजे 100%, त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. लक्षात येतं, तर फोकस देऊन बघा. ABCD हा रेक्टँगल आहे, AC डायगोनल आहे आणि हा जो BC आहे बेटा, हा जो BC आहे त्याची साईड आहे, साईड दिले आणि एकूण 192 स्क्वेअर सेंटीमीटर त्याचा एरिया दिला आहे ह्या पूर्ण रेक्टँगलचा. त्याच्यामुळे बघा, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बी द गिवन रेक्टँगल, ABCD बी द गिवन रेक्टँगल, जे गिवन आहे ते लिहिलं. BC इज इक्वल टू, BC किती आहे 16 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ ट्रायंगल, एरियाचं हे असं लिहितात बघा, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल किती आहे ABCD, किती आहे ABCDचा एरिया 192 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, आता मग या ठिकाणी फॉर्म्युला यूज करा. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, एरिया ऑफ रेक्टँगल बरोबर आहे. एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे ABCD इज इक्वल टू लेंथ किती आहे, लेंथ आहे AB, ब्रेड्थ आहे BC बरोबर आहे. लेंथ आहे AB आणि BC बरोबर आहे, AB आणि BC. लक्षात आलं, लेंथ किती आहे बेटा या ठिकाणी AB, लेंथ आहे BC, लेंथ BC आहे, लेंथच्या जागी BC करा, ब्रेड तिथं असा आहे. ठीक आहे, AB आणि BC लेंथ AB आणि हे BC केलं. AB किती दिलं नाही, BC आपल्याला 16 दिलेला आहे. ठीक आहे, BC आपल्याला 16 दिलेला आहे. ओके, मग या ठिकाणी AB आपण कसं काढलं आणि एरिया ऑफ ट्रायंगल किती, रेक्टँगल किती दिलाय 192 दिलाय. AB इज इक्वल टू, AB बाजूला घ्या 192, AB बाजूला घ्या इथं, जे आपण इथं घेतलं AB काढायचंय म्हणून, आणि 192 न्यूमरेटरला 16 डिनॉमिनेटरला बरोबर आहे. 192 न्यूमरेटरला म्हणजे ह्या 192 ला ह्या 16 ने भागायचं, एवढंच आन्सर आहे. हे शब्दामध्ये लिहिलंय, फक्त इथून लक्षात आलं पाहिजे. एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड्थ, AB इंटू BC, आपल्याला BC दिले 16, एरिया 192 दिले. AB बाजूला काढ, 192 आपण 16 कर, 192 आपण 16, आन्सर येतं 16 1 16 असं करत गेल्यानंतर या ठिकाणी आन्सर येतं 12 आन्सर येतं. ठीक आहे, या ठिकाणी आन्सर येतं 12 आणि मग AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर हे आन्सर येणार. AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. ठीक आहे, कळलं सर्वांना. काही डिफिकल्टी होती का याच्यामध्ये, काही सुद्धा डिफिकल्टी मला वाटली नाही, केवळ एक फॉर्म्युला आहे आणि यूज करायचा आहे. ठीक आहे पोरांनो, लक्षात आलं पाहिजे रे, प्रत्येक स्टेप ना स्टेप तुम्हाला माझं सांगणं असं आहे की स्टेप ना स्टेप तुम्हाला कळाली पाहिजे. ठीक आहे, आणि कळते तुम्हाला, एखादी गोष्ट नाही कळाली तर माझी तुम्हाला ट्रिक्स माहितीच आहे की काय करायचं ते. ठीक आहे, चला हा क्वेश्चन झाला. आता चौथा क्वेश्चन झाला की आता पुढे काय रे, ह्याच्यामध्येच आपल्याला काय करायचंय, फाइंड द डायगोनल काढायचं ना. आपण कुठपर्यंत आलो, साईड काढलो. थांबा, हे डायगोनल काढायचं बघा. हा आपल्याला ही मिळाली, ह्याच्यामध्ये आपल्याला साईड मिळाली ना. प्रश्न पूर्ण नाही झाला, थांबा, प्रश्न पूर्ण नाही झाला. हा 16 ही साईड झाली, ही साईड झाली. आता ACB म्हणा आणि पायथागोरस यूज करा ह्याच्यामध्ये बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय करा आता, हा बघा, हा 16 आला आणि हा किती आला बेटा, हा 16 आणि 12 आला. तर आता ट्रायंगल, ह्याच्यामध्ये डायगोनल AC माहिती तुम्हाला, इन ट्रायंगल ABC म्हणा, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलच्या प्रत्येक बाजू 90 90च्या असतात. इन ट्रायंगल ABC ह्या 90च्या अपोजिटची किती आहे कर्ण, AC आहे, म्हणून बाय पायथागोरस थेरम म्हणा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB किती
काढले 12चा स्क्वेअर करा, BC 16चा स्क्वेअर करा. अरे बाबा 12चा स्क्वेअर 16चा स्क्वेअर, 12चा स्क्वेअर किती येतो बरो 144, 16चा किती येतो 256 256, दोघांची प्लस करा 400 येतं आणि 400 म्हणजेच हा AC चा स्क्वेअर आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू 400. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट 400 कुणाचा स्क्वेअर आहे पोरो 400 कुणाचा स्क्वेअर आहे 20चा आहे 20चा आहे बघा. देअरफॉर AC इज इक्वल टू 20 येणार बरोबर आहे. AC इज इक्वल टू 20 सेंटीमीटर म्हणा ठीक आहे 20 सेंटीमीटर. देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर. ही AC जी आहे ही 20 आली ठीक आहे. पायथागोरस थेरम सिम्पली यूज केला होता आणि पहिल्यांदा एरिया ऑफ रेक्टँगल पहिलं पेज बघायचं बघा. पहिलं पेज बघा किती सोपं होता. मला वाटलं साईड काढायचं ह्याच्यामध्ये पण आपल्याला डायगोनल काढायचं ठीक आहे. डायगोनल काढायचं. पूर्ण प्रश्न आपण बघितला वाचायला पाहिजे ठीक आहे. कळलं बेटा छान छान छान. पूर्ण प्रश्न आपण बघितला पाहिजे ओके. पूर्ण प्रश्न याच्यामध्ये आपण बघितला पाहिजे. कळलं सर्वांना. चला याच्यानंतर आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. कोणता आहे तो रे पुढचा प्रश्न. हा पुढचा त्या प्रश्नाचं पुढचं पेज आहे. पाचवा प्रश्न येतो पहा. याच्यानंतर आता पाचवा प्रश्न येतो. काय रे पाचवा प्रश्न याच्यानंतर. पाचवा प्रश्न काय. पाचवा प्रश्न काय बघा. ह्याच्यानंतर पाचवा प्रश्न काय. क्वेश्चन पाचवा बघा. फाइंड द लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. काय म्हणले. फाइंड द लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. बघा फाइंड द लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज. आपल्याला काय काढायचं आहे. फाइंड द लेंथ ऑफ द साइड. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ABC बेटा. काय म्हणलं या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल आहे बेटा लक्षात घ्या. ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि ह्या तीन साइड इक्विलॅटरलच्या इक्वल असतात. आपल्याला ह्या साइड काढायच्यात. आपल्याला तिने एक हाईट दिली आहे AD. ही AD किती आहे इथं म्हणलंय. हाईट ऑफ हुज हाईट ऑफ ट्रायंगल इज किती √3 सेंटीमीटर. ज्याला आपण √3 सेंटीमीटर म्हणलं आणि इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळं हा B किती दिला 60 दिला. आता आपल्याला काढायचंय काय लेंथ ऑफ साइड काढायचंय ओके आणि पेरिमीटर काढायचंय. चला म्हणा सोल्युशन. लेट ट्रायंगल ABC be the given equilateral triangle. Let triangle ABC let triangle ABC be given equilateral triangle. Segment AD be its height. बघा इक्विलॅटरल ट्रायंगल कोणता आहे ABC आणि AD काय बेटा AD त्याची हाईट आहे ठीक आहे. AD बी इट्स हाईट. AD इज इक्वल टू किती आहे √3 सेंटीमीटर आहे पहा. AD √3 सेंटीमीटर आहे. अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री आहे. अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आपण याच्यामध्येच ही फिगर कशी आली आहे ते सांगतोय. पहिल्यांदा म्हणलं लेट ट्रायंगल ABC बी गिवन इक्विलॅटरल ट्रायंगल AD बी द हाईट आणि AD किती आहे √3 दिले. अँगल B दिलाय 60 डिग्री. इक्विलॅटरल ट्रायंगल जर म्हणलं तर बेटा तिन्ही साइड इक्विलॅटरलच्या समान आणि हे जे अँगल आहेत बेटा ह्या अँगलला 60 डिग्री असतात म्हणून अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री बरोबर आहे. ह्या एवढा अँगल 60 नसतो बरं काही कारण इथं आपल्याला हा पूर्ण अँगल घेतला तर 60 येतो. हा AD मुळे इथला अँगल बदलतो असा म्हणजे BAD ह्या ट्रायंगल मधला हा अँगल 60 नाही. पूर्ण ह्या ABC मधला हे पूर्ण अँगल 60 येणार आहेत ठीक आहे. आता त्याच्यानंतर ह्या अँगल इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. इन ट्रायंगल ADB म्हणा. इन ट्रायंगल ADB आता म्हणायचं बघा. इन ट्रायंगल ADB अँगल B इज इक्वल टू. आता अँगल AD ला वाचण्यासाठी काय म्हणा अँगल ADB प्लस ABD म्हणजे ADB ABD आणि DAB
बरोबर आहे. अँगल BAD म्हणा किंवा DAB, म्हणजे तिन्ही अँगल आले का, D अँगल आला, B आला आणि A आला. D अँगल 90 डिग्री आहे, जो इथं दिलेला आहे ऑलरेडी, D अँगल 90 डिग्री आहे. अँगल B कुठे आहे बेटा, 60 डिग्री इक्विलॅटरल ट्रायंगल मुळे. पण ह्याच्यामुळं हा टोटल 60 असेल, पण हा अर्धा 60 नाहीये बेटा. किती आहे माहिती नाही, मग आपण हा सोडून द्यायचा आणि तिन्ही अँगलची बेरीज 180 म्हणायचं. हा 90 आणि 60 किती येतो, 150. आपल्याला BAD काढायचं. 180 मधून 150 काढ, 180 मधून 150 काढ. अँगल A येतो 30 डिग्री, म्हणजे हा 30 आणि हा 30 असा असतो. बरोबर आहे. हा 30 डिग्री, अँगल BAD आला 30 डिग्री. आणि अँगल आता म्हणायचं ADB इज अ 30 60 90 ट्रायंगल. हा जो ट्रायंगल आहे ADB हा 30 आहे, हा 60 आहे, 90 आहे. त्याच्यामुळे अँगल ADB जो आहे तो 30 60 90 चा थेरम वापरायचा ह्याच्यामध्ये. आणि बाय 30 60 90 थेरम तुम्ही काय म्हणाल या ठिकाणी, बाय 30 60 90 थेरम तुम्ही काय म्हणाल याच्यामध्ये बेटा, तुम्ही याच्यामध्ये काय म्हणाल, बाय 30 60 90 थेरम, बाय 30 60 90 थेरम, बाय 30 60 90 थेरम. बघा काय आलं याच्यामध्ये, बाय 30 60 90 थेरम. AD इज इक्वल टू √3, हे बघा AD इज इक्वल टू √3/2 AB, साइड अपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्रीच्या अपोजिटची साइड कोणती आहे, AD. हे बघा AD इज इक्वल टू √3/2 AB. AD इज इक्वल टू ही 60 डिग्री आहे का नाही, ह्या 60 डिग्रीच्या अपोजिटची साइड AD आहे. तर ही AD काढण्यासाठी AD इज इक्वल टू √3/2 AB असणार आहे. बरोबर आहे. AD इज इक्वल टू √3/2 AB आपल्याला इथं किती दिलं नाही बघा. बरोबर आहे. AD दिलेला आहे. AD किती आहे, AD √3 आहे, जी आपली हाईट आहे. हा इज इक्वल टू √3/2 AB किती येणार आहे, हा √3/2 आणि हे 2, हे √3 आणि हे 2 हे गुणाकारात घ्या, हे डिवायडेड मध्ये घ्या, इकडे घ्या. AB इथं आलं, हा √3 × 2 आलं, √3 म्हणजे 2 × √3 आणि हा √3 खाली आला. बरोबर आहे. हा √3 कट, हा √3 कट, AB इज इक्वल टू 2 आलं फक्त. हे मुलांना स्टेप लक्षात घ्या बरं का, इथं कशी आली. हा √3/2 न्यूमरेटरला, हे डिनॉमिनेटरला येणार, हा AB इकडे येणार. आणि साइड ऑफ एन इक्विलॅटरल, मग AB किती आली बेटा, 2 आली. AB किती आली, AB म्हणजे लक्षात आलं का, ही AB आपण 2 काढली. बरोबर आहे, कारण AD वरून आपल्याला AB काढायचं होतं. AD इज इक्वल टू, हे AD √3 दिलंय, पण AD किती आहे, AD ही 60 च्या अपोजिटची आहे. आपण ADB 30 60 90 च्या थेरम मध्ये आलोत. AD इज इक्वल टू √3/2, AD ऑलरेडी दिले, AB काढला आपण, ह्याच्यावरून 2 आलं नुसतं. आणि साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे समान, हे 2 हे 2, मग पेरिमीटर ऑफ ट्रायंगल किती होणार, पेरिमीटर म्हणल्यानंतर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 × साइड. तसं ट्रायंगलला 3 बाजू, तीन बाजू, हे 2, ही एक आणि ही एक, त्याच्यामुळे 3 × साइड करा. बघा 3 × साइड, 3 ला 3 केलं, साइड किती आहे बेटा, साइड सर्वांना माहिती 2 आहे, मग 3 × साइड, 3 × 2 किती आलं, 6 आलं. पेरिमीटर ऑफ किती आला, पेरिमीटर ऑफ ABC 6 आला. ठीक आहे, पेरिमीटर ऑफ ABC किती आला बेटा, 6 आला. कळलं सर्वांना. बघा अजून एकदा हे पाठीमागचं बघा आणि याच्यामध्ये काय आलंय, कशा पद्धतीने आलंय, मी तुम्हाला अजून एकदा समजून घ्या सांगतो. ठीक आहे, लक्षात आलं का, हे कशा पद्धतीने आलं, लक्षात आलं का, कळलं का सर्वांना, हे कशा पद्धतीने आलं. हे पहिलं पेज आहे आपल्या या एक्झाम्पलचं. ठीक आहे, चला 5व्या एक्झाम्पल, स्टार केलेलं एक्झाम्पल आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवायला हरकत नाही, सराव करायचा आहे, परत एकदा बघायचंय. ठीक आहे, ह्याचं दुसरं पेज बघा, हे दुसरं पेज आहे. ठीक आहे, हा पेरिमीटर दुसरं पेज आहे. स्टार केलेला क्वेश्चन होता. ठीक आहे, अवघड असतो का, पण अवघड काहीही नाहीये, बेटा. ठीक आहे, अवघड काही सुद्धा नाहीये. ओके, यस सर, अवघड काही पण नाहीये, आय नो. ओके, चला आता पुढे बघायचं आपल्याला, काय बघायचं पुढे, आता पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय रे, 6वा प्रश्न आहे बघा. इन ट्रायंगल ABC
बघा 6वा क्वेश्चन, इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट एपी इज अ मीडियन. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी AP is a median in triangle ABC. AP is a median in triangle ABC. Segment AP is a median. If BC is equal to 18, if BC is equal to 18, BC कुठे आहे? If BC हे टोटल BC किती आहे? 18 आहे, 18 आहे. If BC is equal to 18, AB square plus AC square is equal to 260. म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, हा AB चा स्क्वेअर आणि हा AC चा स्क्वेअर, हे किती येणार आहे? 260 येणार आहे. फाइंड AP. आपल्याला काय म्हणलंय त्यांनी? फाइंड AP म्हणजे मीडियन काढायचंय. चला सांगा सोल्युशन. काय लिहिलं? BC किती आहे बेटा? 18 आहे. BC किती आहे? 18 आहे. दिलं. BC इज इक्वल टू 18 गिवन. BP किती आहे? 1/2 BC. आता मला सांग, ही काय बेटा? इथं मीडियन म्हणलंय, हा शब्द IMP आहे, हा शब्द IMP आहे. मीडियन, मीडियन म्हणजे काय? हा AP, हा BP आणि हा PC, हा BP आणि PC हा तेवढाच असतो. हा जर पूर्ण 18 म्हणला तर हा 9, हा 9, हा 9, हा 9, कारण ह्याला मीडियन म्हणल्यानंतर दोन बाजूत इक्वल करतं. BC 18 आहे तर BP किती येणार? BP येणार BC च्या अर्धा, BP येणार 1/2 BC, अर्धाच्या BC च्या अर्धा, BC च्या अर्धा. P इज अ मीडियन म्हणलं आपण, ठीक आहे. म्हणून ह्या BP आला 9 आला, ठीक आहे. BP आला 9. म्हणून या आता इथं इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज अ मीडियन, AP इज अ मीडियन गिवन दिलाय बाय अपोलोनियस थेरम. कारण इथं बघा हा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ऑलरेडी तिने दिले 260. अपोलोनियस यूज करा बाय अपोलोनियस थेरम. हा AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर इज इक्वल टू 2AP चा स्क्वेअर प्लस 2BP चा स्क्वेअर, 2AP चा स्क्वेअर प्लस 2BP चा स्क्वेअर. हा AB प्लस AC स्क्वेअर तिने ऑलरेडी दिले 260. लगेच कळलं पाहिजे, लगेच कळलं पाहिजे. अरे बाबा हे स्क्वेअर दिले, आपल्याला मीडियन दिलाय, अपोलोनियस थेरम वापरला पाहिजे. इथं 260, हा 2 ला 2, AP चा AP स्क्वेअर प्लस हे BP किती दिले? 9 दिले. BP 9, 2 into 9 चा स्क्वेअर, हा किती आला बेटा? आपल्याला काय काढायचंय? AP काढायचंय. त्याच्यामुळे इथं बाजूला या, हे बघा AP काढायचंय. हा 2AP बाजूला घेतला, 2AP चा स्क्वेअर. हा 260 ला इथं मध्ये घेतला. 9 चा स्क्वेअर 81, 81 गुणिले 2 किती आलं? 162. 9 चा स्क्वेअर किती आला? 181, 81 into 2 162. हा 260 मायनस 162 किती झालं? 260 मायनस 162, 260 मायनस 162, 260 मायनस 162 98 आला, बरोबर आहे. 98 आला. 2AP काढायचं, 2AP स्क्वेअर. आपण काय केलं? हा AP स्क्वेअर 2 इकडं खाली न्यूमरेटरला घेतला. ह्याच्या AP जशा 2AP च्या ऐवजी AP स्क्वेअर जशा तसं घेतलं. हा 2 न्यूमरेटरला आला 98 च्या खाली, 98 च्या खाली. AP स्क्वेअर इज इक्वल टू ह्यानी ह्याला डिवाइड केलं 2 नी, ह्याला किती आलं? 49 आलं. बघा 98 चा अर्ध 2 नी डिवाइड केल्यावर 49 आलं. AP स्क्वेअर 49, देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा. 49 कशाचा स्क्वेअर आहे? 49 कशाचा स्क्वेअर आहे? अरे बाबा 49 कशाचा स्क्वेअर आहे? 7 चा आहे सर. म्हणजे AP इज इक्वल टू 7. आणि या ठिकाणी आपल्याला AP काढायचं होतं, आपण ते परफेक्टली या ठिकाणी काढलं. अपोलोनियस थेरमचं हे ऍप्लिकेशन आहे, बरोबर आहे. अपोलोनियसचं हे ऍप्लिकेशन आहे. म्हणजे कळलं पाहिजे रे कसं काढतोय मी, काय करतोय, परफेक्टली कळलं पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं? परफेक्टली हे कळलं पाहिजे. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढचं एक बघा. ठीक आहे, हा इथं आपण AP काढला. ओके, गुड, व्हेरी गुड. आता पुढचा आपला कितवा क्वेश्चन आहे? आपला 7th क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. 7th क्वेश्चन. ओके, 7th क्वेश्चन आपल्याला पुढचा बघायचा आहे. ओके बेटा, 7th क्वेश्चन आपल्याला पुढचा बघायचा आहे. ठीक आहे, 7th क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला. आपण 7th क्वेश्चन बघूयात. लक्षात येते सर्वांना मी काय म्हणतोय ते? 7th क्वेश्चन महत्वाचं क्वेश्चन आहे, पहा.